दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि याच दिवशी आपली सकाळी पूजेची लगबग चालू असते. बरोबरीने स्वयंपाकसुद्धा करायचा असतो. अशातच कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट करता येईल असं नैवेद्याची थाळी पाहणार आहोत. ही नैवेद्याची कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्याची थाळी आहे. यामध्ये आपण सीताफळापासून तयार केलेली ही अशी मस्त सुमधुर बासुंदी, सोबतच फुलके आणि अगदी साधा सोपा कुठल्याही पूर्वतयारीविना झटपट तयार होणारी ही नैवेद्याची थाळी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम वरण भाताचा कुकर लावते. त्याकरता डाळ तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसं पाणी घातलं. डाळीमध्ये हळद घातलेली आहे आणि भातामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता झाकण लावून फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर होतोय व बाकीची इतर तयारी करेपर्यंत इथे 1.5 लिटर दूध मी एका जाड तळाच्या कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध अगदी मंद आचेवरती आपल्याला चांगलं 1 लिटरचं 1.5 लिटर होईपर्यंत आटू द्यायचं आहे. दूध आटते आपलं तोवर इथे आपण कणिक भिजवून घेऊया. आज आपण फुलके करणार आहोत गरमागरम. त्याकरता आपण जशी नेहमीची कणिक भिजवतो तशीच कणिक भिजवायची. फार वेळ मी इथे काही कणकेला लावलेला नाही आहे. अगदी थोडंसं ही कणिक ओलवून घेतलेली आहे आणि ही आता आपण अशीच झाकून थोडा वेळ तरी बाजूला ठेवून देणार, म्हणजे ती छान मुरली जाईल. तोवर इथे आपण तोंडली भातासाठीचा एक मसाला तयार करतोय. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, पाव इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची 3-4 पानं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. पाव चमचा जिरे घातलेले आहे आणि हे आपल्याला थोडंसं भरडसर असं वाटून घ्यायचं आहे. हा आपला तोंडली भाताचा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेच पुदिन्याच्या चटणीकरता पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, 1 हिरवी मिरची, थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहेत. त्याचबरोबर भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घालायची आहे. नुसती देठं जरी वापरली तरी काही हरकत नाही. 1 चमचाभर साखर घातलेली आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये जर तुम्ही काळं मीठ वापरणार असाल तर आणखीन छान अशी चटपटीत चव येईल. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे. अगदी स्वादाला थोडेसे जिरे घालायचे आणि झाकण लावून ही चटणी अगदी मस्त बारीक अशी वाटून घ्यायची. गरज वाटली तर थोडं पाण्याचा वापर करू शकता. आपली ही पुदिन्याची चटपटीत चटणी बनवून तयार झाली आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मटार आणि फ्लॉवरच्या भाजीचं वाटण तयार करतोय. त्याकरता अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, 1 हिरवी मिरची, थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1 मध्यम आकाराचा टोमॅटो घातलेला आहे. त्याचबरोबर छोटा आल्याचा तुकडा घालायचा आहे. पाव चमचा जिरे घातलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे असंच आपल्याला अगदी पाणी न घालता छान असं वाटून तयार करून घ्यायचं. हे आपलं वाटण बाजूला ठेवूया आणि कोशिंबीर करून घेऊया. इथे खमंग काकडी करतोय. त्याकरता 2 काकड्या किसून घेतल्या. त्यामध्ये 2 टेबलस्पून दाण्याचा कूट घातला, चवीपुरतं मीठ, साखर आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. यावर थोडं लिंबाचा रस पिळायचा. हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. आज आपण नेहमीपेक्षा थोडी वेगळी खमंग काकडी करतोय. त्याकरता इथे मी तिला छान अशी चुरचुरीत मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरचीचे तुकडे असं घालून ही छान अशी फोडणी देणार आहे, म्हणजे हे खायलासुद्धा खूप छान लागते. आता हे एकदा चांगलं फोडणी दिल्यानंतर मिसळून घ्यायचं. आपली खमंग काकडीसुद्धा बनवून तयार झाली आहे. इथे आपलं बाकीची सगळी तयारी होईपर्यंत, मिक्सरचं काम आणि सगळी वाटणं तयार होईपर्यंत हे आपलं दूधही बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे. साधारण 1.5 लिटर हे आपलं दूध तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये साखर घालून घ्यायची. साधारण 4 चमचे इतकी मी साखर घातलेली आहे. हे आता एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आणि हे दूध रूम टेम्परेचरला आलं की मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. कारण जेव्हा आपण यामध्ये सीताफळाचा गर घालू त्यावेळेस मात्र हे अगदी थंड असायला हवं. आता हे आपण थंड करून घेऊया. तोवर इथे आता आपण फ्लॉवर आणि मटारची भाजी तयार करतोय. त्याकरता 2 टेबलस्पून तेल गरम केलं. त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, कारण आपण जिरे वाटायलाच घेतले होते म्हणून मी जिरे घातलेले नाही आहेत आणि तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे वाटण चांगलं मस्त असं आपल्याला या खोबऱ्याचा, आल्याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मग आता यामध्ये काही मसाले घालतोय. त्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट, 1 मोठा चमचा भरून धणे पावडर, 1 छोटा चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. याच्याने चव अगदी छान येते आणि हे मसाल्यांचा कच्चा वास निघून जाईपर्यंत मस्त असे परतून घेतले. आता स्वच्छ धुवून घेतलेले मटार आणि फ्लॉवरचे तुरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत. लगेचच पाणी घालण्याची घाई करायची नाही. या वाटणासोबत ही भाजी मस्त अशी परतून घ्यायची, म्हणजे ती चवीला अगदी छान होते.
आता गॅस अगदीच लहान करून झाकण ठेवलं आणि झाकणावर पाणी ठेवलेलं आहे. झाकणावरचं पाणी गरम झालं की मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. हे झाकणावरचंच गरम पाणी यामध्ये घालून घेतलं. झाकणावर पाणी घातलेलं असल्यामुळे भाजी आतमध्ये तळाशी करपली जात नाही. आता हे एकदा हलवून घेतलं. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. गॅस अगदी लहानच ठेवायचा आहे आणि लहान आचेवरच ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. आता पुन्हा मी यावर झाकण ठेवलेलं आहे आणि झाकणावर पाणी ठेवून लहान आचेवर अगदी मंद अशी ही भाजी आपण शिजून देऊया. तोवर आपण भेंड्याची भाजी करून घेऊया. भेंड्याचे हे मी असे उभे पातळ काप तयार करून घेतलेले आहेत. हे मागचं आणि पुढचं देठ असं काढून घ्यायचं आणि या पद्धतीने ही अशी भेंडी चिरून घ्यायची आहेत. आता या चिरलेल्या भेंड्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची आहे, 1 मोठा चमचा लाल तिखट घालायचं, त्याचबरोबर 1 चमचा धणे पावडर, पाव चमचा हिंग घालायचं, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे आणि हे सगळे मसाले यामध्ये मस्त असे मिसळून घ्यायचे आहेत. 1 चमचाभर हे इथे तेल घालायचं म्हणजे मसाले सगळे या भेंड्यांना व्यवस्थित चिकटून राहतात. आता झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया. तोवर इथे आपण या भेंड्याच्या भाजीसाठीच लागणारं हे डाळीचं पीठ चांगलं खमंग असं भाजून घेऊयात. याचा हलकासा रंग बदलला गेला आणि छान असा खमंग सुवास सुटायला लागला. इथपर्यंत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. आता हे आपण चांगलं भाजलेलं बेसन काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल गरम केलं. त्यामध्येच आता पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे घालायचं, थोडंसं 2 चिमूट हिंग घातलेलं आहे, कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत. त्याचबरोबर हे मसाला लावून ठेवलेली सगळी भेंडी घालून घ्यायची. आपण यामध्ये आमचूर पावडर घातली नाही म्हणून मी थोडासा लिंबाचा रस मिसळला आहे. कारण जर आंबटपणा काही घातला नाही तर भेंड्याची भाजी चिकट होण्याची शक्यता असते. तसेच ही भाजी चटपटीतसुद्धा लागते जेव्हा आपण यामध्ये आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस मिसळतो. आता ही भेंडी परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवलेलं आहे आणि भेंडी आपली शिजतात तोवर इथे मी ही फ्लॉवरची भाजी बघत आहे. बघा, फ्लॉवरची भाजीसुद्धा आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे. ही भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. फ्लॉवर किंवा मटार शिजायला फारसा वेळ लागत नाही. तसेच आपण झाकणावर पाणी ठेवून ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे. आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली चमचमीत रस्सेदार भाजी बनवून तयार झाली आहे. इथे भेंडीसुद्धा अगदी व्यवस्थित वाफली गेली असतात. कारण बघा 2 मिनटामध्येच अगदी कवळी भेंडी असल्यामुळे ती लगेच वाफली जातात. यामध्ये आपण भाजून ठेवलेलं जे बेसन आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आणि हे चांगलं असं मिसळून घ्यायचं. आता यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि झाकण ठेवून ही भाजी पुन्हा 1 ते 2 मिनटापर्यंत चांगली अशी वाफ घ्यायची आहे. डाळीचं पीठ, दाण्याचा कूट या सगळ्याचा स्वाद यामध्ये मस्त असा उतरला गेलेला असेल. बघा, आपली भाजी अजिबात चिकट झाली नाही आहे. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही आपली मसाला भेंडी बनवून तयार झाली आहे. नेहमीच्या भेंडीपेक्षा ही थोडीशी वेगळी, काहीशी चटपटीत भाजी तयार झाली आहे. आता लगेच मी इथे वरणसुद्धा सारखं करून घेतलं. यामध्ये पाव चमचा हिंग घातलं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा. आपण गोडं वरण करतो आहे त्यामुळे इथे थोडासा गूळ घातलेला आहे आणि चांगलं 2 ते 3 मिनटापर्यंत हे वरण चांगलं उकळून घ्यायचं. आपलं साधं वरणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे. इथे आता आपण मिरचीच्या भजी करता या मी अशा लांबट आणि पोपटी रंगाच्या जाडसर ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत. या जास्त तिखट नसतात. बरं, या भजीसाठी किंवा भरली मिरची बनवण्यासाठी वापरल्या जातात. या मिरच्यांचा जो आतला बियांचा भाग आहे तो असा काढून घ्यायचा. त्याचबरोबर याला आतल्या बाजूने असं मीठ चोळून घ्यायचं आहे म्हणजे या मिरच्या खाताना खूप छान लागतात. आता इथे मी 1 वाटीभर डाळीचं पीठ घेतलं. त्यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा हे असं हातावर चोळून घातलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे असं साधारण आपण नेहमी भजीला भिजवतो तसं हे पीठ भिजवून तयार केलेलं आहे. आता हे आपलं भजीचं पीठ तयार आहे. हे आपण बाजूला ठेवूया. तोवर इथे आता आपण मसाले भात करतो आहे. आपण तोंडलीचा मसाले भात करतो आहे त्याकरता इथे मी हे खडे गरम मसाले घालत आहे.
एक तमालपत्र, एक स्टार फूल, 2 लवंग, 4 काळी मिरी, एक दालचिनीचा तुकडा, पाव चमचा जिरे आणि 2 वेलदोडे घातलेले आहेत. हे सगळे मसाले एकदा छान परतून घेतले. थोडेसे काजूचे तुकडे घातलेले आहेत. त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जो आपण तयार करून घेतलेला मसाला होता सुरुवातीला तो घालायचा, म्हणजे मिरची, आलं, कोथिंबीर आणि जिरे ह्याचं हे वाटण घातलेलं आहे. आता हे एकदा चांगलं परतून घेतलं. यामध्ये पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये बारीक उभी पातळ चिरलेली ही तोंडली घालायची आहेत. तुम्हाला गोल आवडत असेल तोंडली तर तुम्ही गोलसुद्धा चिरून घेऊ शकता. ही तोंडली या फोडणीमध्ये मस्त अशी परतून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचे आहेत. इथे मी 1 वाटी या प्रमाणामध्ये हे तांदूळ अर्धा तासापूर्वी धुवून स्वच्छ यामधलं पाणी निथळून काढून हे असे ठेवून दिले होते. हे तांदूळ यामध्ये घालून एकदा हे चांगले असे तांदळाचा दाणा मोडू न देता हे असे परतून घ्यायचे. आता यामध्ये रंगासाठी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे हा गोडा मसाला. जर गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला किंवा कुठलाही पुलाव मसाला वापरला तरीही चालेल, पण तोंडली भाताला शक्यतोवर गोडा मसालाच वापरा, अप्रतिम चव येते. आता यामध्ये 1 वाटी आपण तांदूळ घेतले होते त्याकरता 2 वाट्या इतकं पाणी घालायचं आहे, म्हणजे भात जास्त चिकट किंवा जास्त मोकळा होत नाही. अगदी मस्त मऊसूत तरीही मोकळा असा भात आपला तयार होतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडंसं साजूक तूप घालायचं आहे, कारण तूप घातल्यामुळे या भाताची चव अगदी दुपटीपेक्षा वाढते. हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आणि झाकण लावून फक्त आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोवर इथे आता आपण सीताफळाचा गर काढून घेतो आहे. छान असे पिकलेले मोठ्या डोळ्यांचे जे सीताफळं असतात ती घ्यायची आहेत. मी इथे 2 मोठ्या आकाराचे सीताफळं घेणार आहे. त्याचा हा आतला गर असा चमच्याच्या साहाय्याने काढून घेतला, म्हणजे आपल्याला याचा गर बाजूला करणं अगदी सोपं होतं. आता या चमच्यानेच असं मॅश करून घ्यायचं, किंवा जर तुमच्याकडे मॅशर असेल पावभाजीचं त्याच्याने केलं तरीही चालेल. बघा सहजपणे या बिया अशा विलग होतात. याच पद्धतीने सगळं या अशा बिया काढून घ्यायच्या. थोडासा वेळ लागतो, पण मॅशरने केलं तर आणखीन लवकर होतं आणि हा असा खाली गरसुद्धा मिळतो आपल्याला. याच पद्धतीने मी सगळा गर आणि तसेच हा वर शिल्लक राहिलेला जो गर होता तोही एकत्रित असा करून घेतला. आता हे आटवून ठेवलेलं दूधही मी फ्रीजमध्ये ठेवून पूर्णतः थंड करून घेतलं आणि मग त्यामध्ये हा सीताफळाचा गर घालून घेतलेला आहे. आपली ही सीताफळ बासुंदी बनवून तयार झाली आहे. यामध्ये वेलची, जायफळ पावडर वगैरे काहीच घालण्याची गरज नाही. सजावट म्हणून मी हे फक्त पिस्त्याचे काप आणि काही गुलाबाच्या पाकळ्या यामध्ये घालत आहे. ही आपली मस्त अशी वेगळ्या चवीची सीताफळ बासुंदी बनवून तयार झालेली आहे. इथे आपला कुकरही आता थंड झालेला आहे. आपला मस्त तोंडली भात बनवून रेडी आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून हा सर्व करायला रेडी आहे. इथे आता आपण भजी तयार करतोय. त्याकरता या पिठामध्ये सोडा न घालता थोडंसं गरम तेल घालायचं आणि असं चांगलं फेटून द्यायचं आहे, म्हणजे छान कुरकुरीत भजी तयार होतात. तेल चांगलं कडकडीत तापलं की यामध्ये या मिरच्या अशा घोळवून मग तळून घ्यायच्या आहेत. थोडीशी वेगळ्या चवीची पण खायला खूप छान लागणारी अशी ही मिरचीची भजी आपली बनवून तयार होते. अगदी मस्त भराभर या मिरचीच्या भजी बनवून तयार होतात. बरं, अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत. याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सगळ्या भजी अशाच तयार करून घेणार आहे. आता लगेच आपण फुलके बनवायला घेऊयात. फुलके मी लाटूनच ठेवले होते, कारण जर मी फुलके लाटून दाखवले असते तर आणखीन व्हिडिओ बराचसा मोठा झाला असता. आता पहिली बाजू फक्त थोडीशी हलकेसे बुडबुडी येईपर्यंत शेकवून घेतली. लगेच दुसरी बाजू मात्र चांगली असे डाग येईपर्यंत मोठ्या आचेवरती शेकवून घ्यायची आहे. पहिली बाजू अगदीच कमी शेकवायची, दुसरी बाजू चांगली शेकवून घ्यायची आणि मग असं गॅसवरच हा फुलका मोठ्या आचेवर चांगला शेकवून घ्यायचा. बघा, पुरीसारखा टम्म फुलेला फुलका आणि त्यावर मस्त असं साजूक तूप असा हा आपला बेत तयार आहे. तुम्हाला ही आजची थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.